यांच्या मेडिकलच्या वतीने हा CPR जर अचानक हृदय किंवा बंद पडलं किंवा अटॅक आला तर प्राथमिक उपचार म्हणून काय करायला पाहिजे याची घरातल्या महिलांना, मुलांना आणि वयस्कर माणसांना सर्वांना याची प्राथमिक माहिती राहावं, त्याला CPR असं नाव आहे. आणि त्या अनुषंगाने त्याची सखोल माहिती सांगण्यासाठी वेदांतनं आपल्या डॉक्टर साहेबांची इच्छा व्यक्त केली आणि आदरणीय डॉक्टर साहेबांनी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं परवानगी देऊन आपला जरी मेंबर असेल, आपल्याही घरातला सदस्य असेल तर ते नॉलेज घेणं हे लहान असो की मोठं असो हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी आदरणीय वेदांतला विनंती करतो की त्यांनी ते काय आहे ते आम्हाला सविस्तर सांगावं. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमच्यासाठी हा कार्यक्रम ठेवावा असं तुम्हाला वाटलं, त्याबद्दल मी आपल्या अपार्टमेंटच्या वतीनं सर्व माता भगिनीच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीनं माईच्या वतीनं त्यांचा निश्चितच तुम्हाला आशीर्वाद राहील असं या ठिकाणी मी माझ्याही शुभेच्छा देऊन आपण पुढील कार्यक्रम करावं आणि पुढील मार्गासाठी आपण जावं. ताई या इकडं सर, या घेतल्या सर, या जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही, एक छोटीशी प्रोसेस आहे ज्याच्यामुळे आपण कुणाचा जीव वाचवू शकतो. शक्यता कमी असेल तर आपण ती वाढवू शकतो. समजा CPR म्हणजे एक छोटीशी प्रोसेस आहे, कार्डिओ पल्मोनरी रेसिसिटेशन. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, पण मराठीमध्ये म्हणतात जीवन संजीवनी. समजा किंवा कुणाचा मृत्यू होत असेल किंवा हार्ट अटॅक ज्याला आलेला आहे समजा, तर तो घरातच येत नाही. समजा आपण रस्त्याने चालतोय, अचानक कोणी चक्कर येऊन पडला तर ते चक्कर येऊन पडण्याचे भरपूर कारणं असतात. त्याची शुगर लो होऊ शकते, BP लो होऊ शकते, बट त्याच्यात एक मेन कारण असू शकतं त्याला हार्ट अटॅक आलेला आहे का. कारण आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढले. प्रत्येक मिनिटाला जवळपास 112 ते 114 हार्ट अटॅकचे पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. हे प्रमाण खूप जास्त आहे आणि भारतामध्ये फक्त 2% असे लोक आहेत की ज्यांना जी CPRची पद्धत आहे ती माहिती आहे. त्यामुळे हे आपल्याला गरज पडू नये, बट जर गरज पडली तर आपल्याला माहीत राहील की व्हावं पडणार नाही. त्यासाठी आपण एक 5 मिनिटाची प्रोसेस एवढी शिकून घेऊया. तर एक CPR द्यावा कुणाला, तर ज्याला हार्ट अटॅक आलेला असेल त्यालाच ही गोष्ट द्यावी लागते, इतर कुणाला गरज नाही. तर यामध्ये सगळ्यात जी पहिली प्रक्रिया येते त्याच्यामध्ये असते की आयडेंटिफिकेशन. CPRची गरज काय आहे आधी सांगा, काही उदाहरणं सांगा. कुंभमेळा देखील झालेले, आता कुंभमेळा झाला सर म्हटले आता, किंवा तिथे असं चेंगराचेंगरी झाली. काही जे ओल्ड एज पेशंट होते ते पडले, त्यांना काही जणांना हार्ट अटॅक आले. तर त्यामध्ये जे काही होते ज्यांना टेक्निक माहिती होती त्यांनी त्यांच्यावर ज्यांना उपचार मिळवपर्यंत एक प्रथम उपचार म्हणून त्यांनी केली त्यांची त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचला. हे आपण त्याच्यामध्ये झाले. आणि सोबत करता मागे जे मुखेडला एक आमचे मित्र होते मेडिकलवाले, तर त्यांना एक प्रोसेस माहिती होती. ते असंच रस्त्याने येऊ लागले सर हायवेने. अचानक एक 30-35 वयाचा मुलगा गाडीहून पडला आणि पेशंट झाला. त्याच्यासोबत फक्त एक लेडीज होती, दुसरं कोणीच नव्हतं. आता यांना माहिती होतं, यांनी चेक केलं, त्यामध्ये त्यांना हार्ट अटॅकचा पेशंट म्हणून सापडला. त्यांनी त्यांना CPR दिला. त्या ॲम्ब्युलन्स येऊपर्यंत त्या स्टेबल राहिला पेशंट. समजा जेव्हा तो नांदेडला आला, हॉस्पिटलमध्ये आला, त्याचा जीव वाचला. तर हे जे उदाहरणं आहेत की जे आपल्याला दिसत राहतात नेहमी, त्यामुळे थोडं माहिती राहिलेलं कधी पण चांगलं आहे. तर हे सगळ्यात पहिली स्टेप येते बघा की आयडेंटिफिकेशन. म्हणजे समजायचं हा पेशंट, आता समजा पेशंट हे चक्कर येऊन आता चालता रस्त्याने पडला. हे फक्त आपण पाहायला पाहिजे की आपल्या समोर तो पडला, किंवा मग असं कोणी म्हटलं पाहिजे की आत्ता चालत होता चालता चालता अचानक पडला. जर आधीच बेसिकचं पडू नये, आपण जाऊन त्याला ते CPR देत असतो तर काही त्याचा फायदा होतो. जर तुम्हाला समजलं की हा चालत होता आता अचानकमध्ये पडला, किंवा कोणी सांगितलं की अभी चल रहा था अभी अचानक से गिर गया, तो तेव्हा आपण देऊ शकतो. तर आयडेंटिफिकेशनसाठी 1-2-3 गोष्टी असतात ज्या केल्या तर आपल्याला आपण समजू शकतो की हा खरंच याला हार्ट अटॅक आलेला आहे का, दुसरं काही कारणामुळे पेशंट पडलं. तर जेव्हा आपण समजा पेशंटच्या जवळ गेले तर त्याला पहिल्यांदा आपण फक्त त्याची नर्व्स चेक करायची की श्वास घेतो का नॉर्मली. त्यासाठी आपण बोट लावून चेक करू शकतो किंवा कान लावून पण, नाकाजवळ असं कान लावून जर वाफ हवा की जो आपण श्वास म्हणतो तो जर नॉर्मल असेल तर आपल्याला त्याला CPRची गरज नाही, तर दुसऱ्या कारणाने विशुद्ध जातो. जर श्वास जर तो नॉर्मली घेत नसेल, कमी जास्त किंवा बंदच आहे, कमीच आहे किंवा जास्त हायपर घेत असेल, तर समजायचं की बाबा CPRमुळे CPRची गरज आहे किंवा त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. अजून त्याच्यासोबत आपण काय करू शकतो, छातीवर त्याच्या हात ठेवू शकतो. त्याच्यामुळे त्याचं समजा छाती वर खाली होते का नाही हे आपण पाहिलं तर त्यामध्ये पण आपल्याला समजून जाते की याला हार्ट अटॅक आला आहे का काय आला आहे. अजून दुसरी गोष्ट आहे की त्याला एक रिस्पॉन्सिव्हनेस, की आपल्याला रिस्पॉन्स कसं करतो. तर त्यासाठी समजा आपण त्याच्याजवळ गेलं तसं खात्याला आपण असं मारून पाहायचं किंवा हॅलो बोलो बोलो नाम काय आहे, म्हणजे जे आपण प्रश्न विचारले त्याचं जर त्याने आपल्याला उत्तर दिले तर समजायचं की तो आहे कॉन्शियस किंवा त्याला दुसरं कोणतं रिझन आहे, त्याला हार्ट अटॅक आलेला नाही.
जर रिस्पॉन्स देत असेल तर आपण लगेच बाकीच्या गोष्टी करू शकतो, ॲम्ब्युलन्सला बोलू शकतो किंवा मदत बोलू शकतो. सगळ्यात पहिले आपण पेशंट जर पडला तर पहिले आपण 108 नंबर ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सच्या नंबरवर कॉल करू शकतो आणि कॉल केला ॲम्ब्युलन्स येऊपर्यंत आपण काय तर पेशंटला सोडायचं नाही, तिथेच थांबायचं. आणि दुसरी गोष्ट आहे की जर जवळपास हॉस्पिटल वगैरे असेल किंवा आपल्याला माहिती आहे कुठे हॉस्पिटल आहे तर कुणाला तरी मदतीला पाठवायचं किंवा बोलून आण किंवा मग आपण कॉल करून बोलवायचं, जे की डॉक्टर आपल्याला वाटेल की जे हँडल करू शकतील. किंवा पॅरामेडिकल स्टाफ असतो, लॅब असते, जे मेडिकल असतील, काही असो, तिथून आपल्याला वाटते की मदत मिळू शकेल तिथे आपण बोलू शकतो. तर जर रिस्पॉन्स देत नसेल तर जेव्हा आपलं कन्फर्म झालं की हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे तर आपण सेकंड टाईम काय करतो की आपण हेल्पसाठी बोलवतो. हेल्प येईपर्यंत आपल्याला काय करायचं, एक छोटीशी एक कार्डियक मसाज म्हणता याला, हृदयाची मसाज समजा, तर ती आपल्याला एक कंटिन्यू द्यावी लागते. त्यासाठी काय करायचं, आपला जो उलटा हात आहे, म्हणजे आपण समजा राईट हँडने लिहित असेल तर लेफ्ट हँड आपला उलटा हात येतो आणि जर लेफ्टने लिहित असेल तर राईट हँड उलटा येतो. तर जो आपला उलटा हात असेल तो असा सरळ पकडायचा आणि त्यामध्ये जे आपली दुसरा हात आहे त्याने फिस्ट बनवायची पूर्ण. आणि मग जो आपला छातीचा जो सेंटरचा जो स्टर्नम बोन असतो तर त्या बोनच्या जो शेवटी कसं सॉफ्ट टिश्यू असतो तिथे हात ठेवायचा, त्यावरती फिस्ट बनवायची आणि कंटिन्यू असं प्रेस करायचं तिथे. आता हे प्रेस आपण वरती केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण हाडे जे आपल्या आपण रिप्स म्हणतो किंवा बरगड्या म्हणतो ते तुटून जाते, त्याचा काही फायदा नाही. मग त्यामुळे इथे जेव्हा बॉटमला असेल, जेव्हा जिथे हा सेंटरचं बोन जो आहे तो जिथे संपतो तिथून थोडंसं वरती, ज्याच्यामुळे की प्रेशर योग्य ते पडेल. आणि एक गोष्टीची काळजी घ्यायची, जेव्हा आपण CPR देतोय तर आपला जो कोपरा आहे तो असा सरळ पाहिजे. तो जर बेंड झाला तर प्रेशर एक्झट नाही होणार. त्याच्यामुळे जर असं प्रॉपर ठेवून त्याच्यावर असं बीट्स टाकायच्या. आता आपला नॉर्मल जे हार्ट रेटच्या बीट्स